सर माझ्याकडे संत्रा झाड आहे, त्यांच्याकरिता मला बांधावर लावायचे आहे. तर त्याच्याकरिता जात आणि नर्सरी आता परत कुठे उपलब्ध होईल? काही 500-600 झाड तेवढं सांग. आपण संत्र्या बागेच्या सभोवती बालकुआ जातीचा बांबू लावू शकतो किंवा ट्रॅडिशनली आपण मानवेल जातीचा बांबू लावत आलेच आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांनी विदर्भामध्ये आम्ही आपल्या संत्र्या बागेच्या सभोवती मानवेल म्हणजे स्टिक्टस ज्याला म्हणतो त्याची लागवड केलेली आहे. तर त्यामुळे आपण बालकुआची रोपं उपलब्ध झाली तर फारच छान, किंवा नाही झाली तर आपण जो मानवेल आहे स्ट्रिक्टस आहे त्या स्ट्रिक्टसची रोपे सुद्धा लावू शकता. आणि नागपुरामध्ये हे बांबू बोर्ड्सचं कार्यालय आहे आपल्या गोरेवाडा रोडवरती, तिथे मिळेल. किंवा आमच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाची सुद्धा अमरावती रोडला नर्सरी आहे, तिथे सुद्धा रोपे आपल्याला उपलब्ध आहेत. इंदुरकर सर, डॉक्टर साहेब, माझे ॲग्रो जे फॉरेस्ट्री आहे त्याच्या संदर्भात आपण सांगितल्याप्रमाणे 3 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण सांगितलं की बांबू आणि निलगिरी आपण सोबत लावू शकतो, पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे सर की निलगिरी लावल्याने वॉटर लेवल कमी होते, तर ही कितीपत सत्यता आहे? संपूर्ण ॲग्रो फॉरेस्ट्रीसाठी जेवढ्या प्लांट स्पेसीज आज रेकमेंडेड आहेत आणि त्या सगळ्या प्लांट स्पेसीजमध्ये सगळ्यात मोठं संशोधन कोणत्या स्पेसीजमध्ये झालं असेल तर ते झालेलं आहे निलगिरीमध्ये. इक्लिप्टस विमको, ITC यासारख्या कंपन्यांनी करोडो रुपये याच्यावरती खर्च केले आहेत आणि त्याच्या जाती समोर आलेल्या आहेत. ही त्या ज्या नवीन जाती आलेल्या आहेत, सांगतो नवीन जाती ज्या आलेल्या आहेत त्या नवीन जाती ह्या क्लोनल पद्धतीने तयार केल्या. क्लोनल पद्धतीनं तयार केलेलं रोप म्हणजे बियापासून तयार केलेलं नाही, ते कटिंग पासून तयार केलं. कटिंग पासून जेव्हा आपण रोप तयार करतो त्याची जेव्हा रूट सिस्टम असते ती शालो असते, अगदी 45 सेंटीमीटरच्या खाली त्याची रूट सिस्टम जाते. त्याची रूट सिस्टम ही टॅपरूट नसून ती ॲडव्हेंटिशियस असते. ते रूट्स असे व्हर्टिकली न जाता ते असे लॅटरल जात असतात, तर त्यामुळे वाटर ओढण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे हे क्लोनल पद्धतीने जी रोपं तयार केलेली आहेत त्या पद्धतीची निलगिरीची आपण लागवड केली असेल तर हे कुठेही घडलेलं नाही. आणि सर बांबू कल्टिव्हेशन मध्ये प्रामुख्याने जे लीफ फॉल होते हे खूप ड्राय स्टेज मध्ये असल्यामुळे इट क्रिएट्स फायर हॅझार्ड्स इन फ्युचर असं देखील आहे. तर यामध्ये काय कंट्रोल आपण? साधारणतः फरवरी मार्च मध्ये लीफ फॉल होऊन जातो आणि त्यानंतर मग ते फायर प्रोन असतो. पण फरवरी मार्च नंतर आपण एक प्लोईंग करा शेतामध्ये आणि क्रॉस प्लोईंग करा. आणि मी तर म्हणेल जर आपल्याला कुठं श्रेडर मशीन जर अवेलेबल होत असेल तर श्रेडर मशीननी त्या ठिकाणी किंवा आपण रोटावेटर हल्ली जे वापरतो आहोत एक क्रॉस कल्टिव्हेशन करायचं आणि त्याच्यानंतर एक रोटावेटर चालवायचा. संपूर्ण बांबूचं लीफ लिटर आपल्या जमिनीमध्ये मिसळून जाते, जमिनीमध्ये दबून जातो. पाऊस पडला की त्याचं खत होते आणि तो जो फायर हॅझार्डचा जो धोका आहे तो कमी होतो. आणि गरजेचं आहे आणि हे गरजेचं आहे. थँक्यू सर. Thank you, sir. Thank you for this nice presentations and nice interactions with our colleague participants. Again, one more question, sir. सर मी बांबूची लागवड केली आहे, पण ते डुकराचा खूप त्रास होतो. म्हणजे अर्धी माझी बांबूचे मागच्या पावसाळ्यामध्ये खाऊन टाकते. त्या उपाय काय करतात त्याला? नुकसान खूप करतात. डुकरांवरती केवळ बांबूवरतीच अटॅक होतो असा भाग नाही. जवळजवळ म्हणजे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हा मोठा विषय झालेला आहे आणि सगळ्याच क्रॉप्सवरती वन्य प्राण्यांचा जवळजवळ हक्क झाल्यासारखं झालेला आहे. तर त्यामुळे विशेषतः बांबूच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं म्हणजे सध्या तरी त्याला केमिकल कंट्रोल जे आहे थिमेट आहे. थिमेट आपण चारही बाजूनी टाका, ते त्या पद्धतीनं त्यांचे जे रिपेलंट्स म्हणून काम करते थिमेट, तर ते एक काही दिवस तरी पण ते वारंवार आपल्याला टाकत राहावं लागते. एकदा त्यांना डुकरांना माहीत झालं की या ठिकाणी काहीतरी खतरनाक वस्तू आहे थिमेटच्या रूपानं, तर ते त्यांच्या हॅबिट्समध्ये थोडंसं परिवर्तन होत राहते. त्यातल्यानंतर डुकरं किंवा वन्य प्राणी यायच्या ह्या अशा ठराविक वेळा असतात. साधारणतः सकाळची वेळ जी आहे 5-5:30 नंतर तर 6-6:30-7 पर्यंत सकाळचे 2 तास आणि संध्याकाळचे साधारणतः 3 तास. ह्या 3 तास या वेळेमध्ये डुकरांचं किंवा वन्य प्राण्यांचा जास्तीत जास्त अटॅक हा कोणत्याही क्रॉपवरती होत असतो. तर विशेषतः आपली जे चौकीदारीची वेळ जी असेल तर या वेळेला मात्र चौकीदारी करणं आपल्याला आवश्यक असते. शेतामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या रिबन्स बांधणे, लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या रंगाच्या रिबन्स शेतामध्ये बांधणे, जेणेकरून रिफ्लेक्शन्समुळे त्याच्यावरती सूर्यकिरण पडले की
प्राण्यांना थोडंसं चमकल्यासारखं होते, घाबरतात आणि पळून जातात. अशा प्रकारचे एक जुजबी उपाय आहेत. अजून याच्यावरती कुठलाही असा ठोस उपाय निघालेला नाही. त्याच्यासाठी आता काही साऊंड गन्स आलेले आहेत, त्या गनचा वापर सुद्धा केला जातो. काही ठिकाणी आता शॉर्ट गन्स आलेले आहेत, त्यांचा उपयोग होऊ शकतो. काही अगदी देशी उपाय आहेत की ज्यामध्ये जे सलूनच्या दुकानातून निघालेली वेस्ट असेल, केसं असतील, तर ती जाळून सुद्धा, किंवा अगदी सोपा उपाय म्हणजे जे आपल्या मिरच्या असतात, त्या मिरच्यांची पूड एखाद्या पाण्यामध्ये टाकायची, बाल्टीभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये साधारणतः 1 पाव मिरचीची पूड टाकायची आणि आपल्या घरी जे गोंडपाट राहते ते गोंडपाट त्यामध्ये भिजवायचं. ते जवळजवळ 10 मिनिटं त्यात भिजत घालायचं आणि त्यानंतर ती पाण्यामधली पूड त्या गोंडपाटाला चिपकते. आणि असे गोंडपाट जर आपण शेतामध्ये लावले आणि त्यांना दुसऱ्या दिवशी त्याला पेटवलं तर त्यामध्ये सुद्धा मोठ्या खवखव निर्माण होते. आणि बहुतेक प्राणी जे आहेत, वन्य प्राणी आहेत, हे त्यांचं जे डेव्हलप सेन्स सिस्टम जी आहे ती नाक आहे आणि त्यांना वेगळ्या प्रकारचा असा पंजंट स्मेल आला की ते पळून जातात. किंवा गोवऱ्या असतील तर गोवऱ्यावरती तुम्ही मिरचीच्या ज्या मिरच्या टाकल्या किंवा वेस्ट टाकली मिरचीच्या ह्याच्यातली तर ते सुद्धा काही ठिकाणी प्रभावित झालेलं आहे. ही शेतकऱ्यांचे अनुभव आहेत, ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. पण यामध्ये संशोधन होण्याची खरंच आवश्यकता आहे आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत की कुठेतरी आम्हाला सुरुवात करावं लागेल की काय, परंतु बघूया. पण सध्या तरी हे देशी उपाय आहेत, त्याचा आपण अवलंब करावा. थँक्यू सर. हे होते आपले विजय इरोळकर सर, पंजाबातील कृषी विद्यापीठ पंजाब, यांनी बांबू लागवड, बांबू कल्टिवेशन्स अंडर ॲग्रो फॉरेस्ट्री यावर अतिशय चांगल्या पद्धतीचे आपल्याला माहिती दर्शन दिलेलं आहे. तसेच यांनी त्यावरील होणारी उपचार कशीचे लोकल पद्धतीने आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकतो याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. तसेच मी पुढील वक्त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. श्री आशीष धिराई सर. मुझे ऑलरेडी टाइम लिमिट दिया जा चुका है तो मैं 7 मिनट्स में कंप्लीट करने की कोशिश करूंगा. नमस्कार. मैं थोड़ा पहले ये अपॉर्चुनिटी लेना चाहता हूं कि मैं साइंस एंड टेक्नोलॉजी रिसोर्स सेंटर को इंट्रोड्यूस करता हूं. राजीव गांधी साइंस एंड टेक्नोलॉजी कमीशन गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के द्वारा गढ़चिरौली में गोंडवाना यूनिवर्सिटी के कैंपस में ये सेंटर का निर्माण किया गया है. पिछले 3 सालों से हम लोग वहाँ पे काम कर रहे हैं. साइंस एंड टेक्नोलॉजी रिसोर्स सेंटर बेसिकली 4 चीज़ों पे काम करता है. एक्वाकल्चर से रिलेटेड लाइवलीहुड, क्योंकि गढ़चिरौली में देयर इज हाई पोटेंशियल इन एक्वाकल्चर. देन ऑफ कोर्स बैम्बू क्राफ्ट एंड लाइवलीहुड, एंड देन नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस्ड / मेडिसिनल प्लांट्स and other on-farm or off-farm livelihoods like sericulture, poultry, etc. And the fourth aspect of our activities are basically on the R&D and academic program development. And that's why we are inside an university campus. बेसिकली बैम्बू में हम ये 3 मैंडेट को लेके काम कर रहे हैं. पहला मैंडेट है कि हम बुरुड़ कम्युनिटी की बात करते हैं, बट अदर देन बुरुड़ कम्युनिटी लोग बैम्बू में काम करते हैं. तो बैम्बू में काम करने के लिए ज़रूरी नहीं कि वो बुरुड़ कम्युनिटी का हो, बट बैम्बू एक लाइवलीहुड रिसोर्स बन सकता है, चाहे वो उसको ट्रेडिशनली बैम्बू आता हो या नहीं आता. बट ट्रेडिशनली जिनको बैम्बू आता है उनके लिए स्केल 1 to 3 में वो ऑलरेडी 2 या 3 में है. बाकी लोगों को 0 से 1 या 2 को लाना पड़ता है. रिगार्डिंग जितने भी लाइवलीहुड अपॉर्चुनिटीज रूरल रीजन्स में अवेलेबल हैं, एक फार्मर के लिए सबसे ज़रूरी चीज़ है कॉन्फिडेंस, कि उसके पास वही 2 एकड़ की ज़मीन है, 3 एकड़ की ज़मीन है, जिसमें वो खेती करता है 5-6 महीने के लिए. उसके बाद जो नॉन पेडी सीजन हो गया, उस सीजन में उनके पास क्या क्या साधन अवेलेबल है, हम किसको किस लेवल पे एक्सप्लॉइट कर सकते हैं या एक्सप्लोर कर सकते हैं, उस चीज़ को लेके बैम्बू का एक बहुत बड़ा स्कोप यहाँ पे है. और शायद बैम्बू एक इंडिपेंडेंटली एक ऐसा विभाग है जिसमें शायद सरकार का, बाहरी सरकार का सबसे ज़्यादा इन्वेस्टमेंट गढ़चिरौली रीजन में हुआ है. बट दी आयरनी इज, जो बुरुड़ कम्युनिटी, जो कम्युनिटी मेंबर है, जो बैम्बू पे काम करता है, उसको बैम्बू मिलना चाहिए, उसके पास बैम्बू होना चाहिए, रॉ मटेरियल उसके पास पहुंचना चाहिए टाइम पे, ताकि वो काम कर पाए.
हम लोग साइंस एंड टेक्नोलॉजी रिसोर्स सेंटर बहुत ग्रास रूट लेवल पे अभी तक पहुंचा नहीं है, लेकिन हम जो करना चाह रहे हैं ये मैं आपको बहुत एक संक्षिप्त में एक्सप्लेन करना चाहूँगा कि हमने जितने मेरे सहयोगी लोग और पुराने मेरे से पहले जो स्पीकर्स थे उन्होंने मैक्रो लेवल पे बातें करी, जहाँ पे पॉलिसीज की बात आती है, जहाँ पे इन्वेस्टमेंट्स की बात आती है, एंड हम लोग बात कर रहे हैं एक छोटे माइक्रो लेवल पे एक विलेज को लेके। हमको कोंदाबाई नाम का एक विलेज धानोरा ब्लॉक में है गढ़चिरौली में, जहाँ से हमको बेसिकली हमको वो सपोर्ट उस तरह का कोऑपरेशन मिला जहाँ पे कम्युनिटी खुद बाहर आके भी ये बोलिए कि आप अगर कुछ करना चाहते हैं तो हमारे गांव से शुरू करिए। तो क्राफ्ट विलेज अगर हम बताएं तो ये कुछ नया कॉन्सेप्ट नहीं है, हर जगह है, महाराष्ट्र में खुद ही बहुत जगह है, चंद्रपुर जिला में भी बहुत है। बट यहाँ पे हम लोग जो फोकस करना चाह रहे हैं कि वो ट्रेडिशनली जो स्किल सेट उनके पास अवेलेबल है उसके करंट सिनेरियो क्या है, कितने लोग बैम्बू के जो लाइवलीहुड लेना चाह रहे हैं। दूसरा फोकस हमारा था कि हम जब रिसोर्स मैपिंग की बात करते हैं, एक्सेस टू रॉ मटेरियल की बात करते हैं, क्योंकि वो जो काश्तकार है उसके पास बैम्बू पहुंचने की जरूरत है। ओके, टीपी का हिसाब नहीं रहा, पैसा एक्ट आ गया है, बट स्टिल एक कम्युनिटी मेंबर को बैम्बू अवेलेबल करा के देना इटसेल्फ इज ए टास्क। सो हम उस पर काम करने की कोशिश कर रहे हैं। देन हम ये कोशिश कर रहे हैं कि एक्चुअली नीड को समझें, वहाँ पे एक्चुअली उनको नीड क्या है, स्किल पे नीड है, मशीनरीज पे नीड है या वॉल्यूम पे नीड है। उनको देखिए, मोस्ट ऑफ दी कम्युनिटी मेंबर इन बुरुड़ कम्युनिटी आर रेस्ट्रिक्टेड टू बास्केटरी, जो आठवड़ी बाजार में 40 से 60 रुपए में बिकता है और उसको जो 20-30 रुपए मिलता है। अगर आप प्रोडक्ट की वैल्यू नहीं बढ़ाएंगे तो उसको पैसा नहीं मिलेगा। तो हम उस प्रोडक्ट पे फोकस करें जिसका दाम एटलीस्ट 300 रुपए हो। 300 रुपए का प्रोडक्ट में उसको एटलीस्ट 150 से 200 रुपए मिलेगा। पैसा नहीं आएगा तो दोबारा उसके ऊपर वो भरोसा नहीं आएगा कि इसी पे वो काम आगे जारी रखे। दूसरा चीज है जो मोबिलाइजेशन की बात है, एस्पिरेशन मैपिंग की बात कर रहे हैं कि हम उसके ऊपर कुछ थोप ना दें, वो क्या चाहता है उसको पहले समझने की, जानने की जरूरत है। बट जहाँ पे मोटिवेशन की बात है वहाँ पे कोई कमी नहीं है। उनको वो खुद आए हैं हमारे पास, ग्राम सभा चल के आती है, वो खुद बोलती है कि हम सारे आपको फैसिलिटीज प्रोवाइड करेंगे, आप आइए हमारे गांव। तो हमने धीरे धीरे उस गांव को जानने की कोशिश करी। उसके बाद ऐसे हमने 10 गांव को सिलेक्ट किया, जिनमें से कोंदाबाई और दराची 2 ऐसे गांव हैं जिनको हमने मॉडल बैम्बू क्राफ्ट विलेज बनाने की आगे की सोच रखी। जो लोकल कम्युनिटी, जैसे मैंने बताया कि उनके साथ बार बार इंटरेक्शन होने के बाद वही बैम्बू वो सालों से, सदियों से करते आ रहे हैं। ऐसा कुछ नया चीज हम नहीं कर रहे हैं, बट हम उनको स्ट्रीमलाइन करना चाह रहे हैं ताकि वो मेन स्ट्रीम में आ पाए। ट्रेनिंग, शायद हम जब ट्रेनिंग की बात करें लास्ट 2-5 सालों में, अगर हम शुरुआती ट्रेनिंग की बात करते थे हमेशा त्रिपुरा की बात आती थी, हमेशा नॉर्थ ईस्ट की बात आती थी। आज ऐसा नहीं है, आज ट्रेनिंग यहीं पे हो सकता है। यहाँ पे एनाफ रिसोर्स इंस्टीट्यूशंस अवेलेबल है, बट जरूरी ट्रेनिंग नहीं है। ट्रेनिंग के बाद क्या है वो जरूरी है। ट्रेनिंग के बाद अगर वही काश्तकार वापस घर आ जाए और उसको काम ना मिले तो फिर उस ट्रेनिंग का कोई मतलब नहीं रहा। तो हमको वो बिजनेस प्लेटफॉर्म प्रोवाइड करना वो ज़्यादा जरूरी है। ये जो इनिशिएटिव है बहुत स्मॉल स्केल में है, बट लेकिन रेप्लिकेबल है। ये आगे और 10 गाँव में इसको रेप्लिकेट किया जा सकता है। अभी जो इसमें जो और एक सपोर्ट हमको मिला है वो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन का मिला है। इस बैम्बू क्राफ्ट विलेज का नाम देने के लिए डिस्ट्रिक्ट कलेक्टर का खुद का इसमें एफर्ट बहुत रहा है। उन्होंने खुद इंटरेस्ट जताया है। उनको छोड़ के टेक्निकल एजेंसी हिसाब से जैसे IIT बॉम्बे में इंडस्ट्रियल डिजाइन सेंटर IDC है, हम लोग 438 लोगों को इंटरव्यू करके पर्सनली इंटरेक्ट करने के बाद 10 लोगों को IIT मुंबई 4 महीने के लिए भेजे थे, जो लोग मास्टर ट्रेनर ट्रेनिंग लेके वापस गढ़चिरौली आए हैं। और वो अभी फिलहाल एक 50 लोगों की मास्टर ट्रेनर की ग्रुप बनाने में जुटे हैं, जो डिफरेंट वेरियस लेवल ऑफ स्किल ट्रेनिंग पे हैं, प्राइमरी से लेकर एडवांस ट्रेनिंग तक। इसमें
जो हायर ऑर्डर स्किल है वो हम उनके ऊपर नहीं थोपते, उनकी बास्केटरी से शुरू करके उनका हाथ साफ करने की कोशिश कर रहे हैं, ताकि वो जब मेन स्ट्रीम में आए तो उनको सिर्फ पॉलिसिंग की ज़रूरत है, बार बार फंडामेंटल ट्रेनिंग की ज़रूरत नहीं है। उनको पता है बैम्बू क्या है। उनमें से 30% लोग जिनका कोई हिस्ट्री नहीं है बैम्बू में, वो भी इसका पार्ट है। अभी तक हम लोगों ने जो अभी करेंटली इन्वॉल्व हैं वो प्रोटोटाइप क्रिएट करने के लिए प्रोडक्शन वर्कशॉप कर रहे हैं, जहाँ पे हम सिर्फ 3 या 5 प्रोटोटाइप को मार्केट में वायबिलिटी के लिए हम स्टडी के लिए छोड़ते हैं। गढ़चिरौली, नागपुर, चंद्रपुर एरिया में 4 या 6 छोटे जो शहरों हैं उनमें उसका डिमांड जनरेट करने के लिए हम लोग एक सर्वे किए। जैसे आयरन का प्रोडक्ट है, सेम चीज़, तो आयरन का प्रोडक्ट है, प्लास्टिक का प्रोडक्ट है, बाम्बू का प्रोडक्ट है, तो अराउंड 34-35% लोगों ने बाम्बू पे चॉइस किया कि हाँ ये प्रोडक्ट अगर डस्टबिन है तो बाम्बू का क्यों नहीं हो सकता। तो ऐसे प्रोडक्ट जो डिमांड जनरेट करने की हम लोग कोशिश किए थे, उसमें एक चीज़ जानने को ये मिला कि बैम्बू may not replace timber, but bamboo can at least to an extent in some items can replace timber totally. तो हम लोग उसकी कोशिश कर रहे हैं। जो हमारी आइडिया है वो ये है कि जो अभी राहुल पाटिल सर कॉमन फैसिलिटी सेंटर की बात कर रहे थे, तो हमने उसी गांव में एक कॉमन फैसिलिटी सेंटर की बात कर रहे हैं। हमारे पास एक मॉडल प्रोडक्शन यूनिट जो गोंडवाना यूनिवर्सिटी कैंपस में निकल के आ रहा है, वो उसका नोडल सेंटर रहेगा। बट कॉमन फैसिलिटी सेंटर जहाँ पे रॉ प्रोडक्ट एट स्टेज 1 स्टेज 2 में वहाँ बनेगा, और मॉडल प्रोडक्शन यूनिट को वो जाएगा पॉलिश होने के लिए। बट वो मास स्केल में तभी जा पाएगा जब हम डिमांड रेज कर पाएंगे, और किस प्रोडक्ट पे फोकस कर रहे हैं उस पर हम अगर तय कर पाएंगे तो हम उस चीज़ पे अभी फोकस जारी कर रहे हैं। आइडिया जो लॉन्ग टर्म गोल है वो ये है कि काश्तकार के पास बैम्बू पहुंचे, नॉलेज पहुंचे, उसको प्लेटफॉर्म मिले जहां पे वो काम कर सकता है। देन उसको मेन स्ट्रीम में लाने के लिए आप लोकल, स्टेट लेवल एंड नेशनल लेवल का 3 लेवल ऑफ डिमांड जनरेट आप अगर कर पाएं, क्योंकि रॉ मटेरियल के बोलने से बहुत तरह का रॉ मटेरियल है। हम लोग फोकस कर रहे हैं कि यूटिलिटी प्रोडक्ट पे हो शुरुआत, क्योंकि आजकल सिंगल BHK हाउस में इतना जगह नहीं है कि जहाँ पे आप बाम्बू का एक बड़ा चीज रख पाए। आप बाम्बू के छोटे चीज जो आपको दूसरे चीज पे यूटिलाइज हो पाए, यूटिलाइजेशन उसका मल्टीपल यूटिलाइजेशन हो, ऐसे प्रोडक्ट पे हम फोकस कर रहे हैं। प्लस अदर थिंग इज क्लस्टर फाइनेंसिंग, जिसकी हम बात कर रहे हैं कि आप अगर कोई एंटरप्रेन्योरशिप डेवलप कर रहे हैं, यूथ को आप आगे लाने की कोशिश कर रहे हैं, तो उनको वो कंसिस्टेंट फंड जो सीड फंडिंग के बाद की जो जरूरत पड़ती है नेक्स्ट लेवल पे जाने के लिए, उसका भी एश्योरेंस की जरूरत है, चाहे बैंकिंग इंस्टीट्यूशंस हो या अदर फाइनेंसिंग इंस्टीट्यूशंस हो जो लोकल लेवल पे ऑपरेट करते हैं। देन अगेन शुरुआती मास स्केल में नहीं हो सकता, इसलिए हम रेप्लिकेबल मॉडल्स की बात कर रहे हैं जो हम अदर तालुका और डिस्ट्रिक्ट लेवल तक हम ले जा सकें। और लॉन्ग टर्म ऑब्जेक्टिव एक तो हाईएस्ट चीज है जो पॉलिसी लेवल पे ऑलरेडी काम हो रहा है। हम लोग बात कर रहे हैं कि न्यू बैम्बू प्रोडक्ट जो यूटिलिटी स्पेस पे है उस प्रोडक्ट की बात कर रहे हैं। दूसरा बहुत इंपॉर्टेंट जो हमारे लिए वो है रूरल एंटरप्राइज डेवलपमेंट, जहाँ पे अगर रूरल यूथ इन पे टाइम और मनी इन्वेस्ट करता है तो उसको उतना कॉन्फिडेंस दिया जाए कि वो फिर वापस 3 महीने में ना चला जाए, उसी में लगा रहे। पहला 3 महीना 6 महीने में वो सक्सेस रेट शायद नहीं होगा, बट इन द लॉन्ग रन में भी उसको वो सक्सेस मिल सकता है, तो हम उसके लिए कोशिश कर रहे हैं। और ये कुछ ड्यूरिंग द ट्रेनिंग प्रोग्राम कुछ प्रोडक्ट ऐसे आए हैं। ये प्रोडक्ट आपको कहीं भी देखने को मिल सकता है, बट ये बैम्बू फ्लावर जो है उस पे ये कुछ 27 यूथ ने बहुत एक्सपर्टाइज हासिल किया है और वो बहुत अच्छी तरीके से कर पा रहे हैं उस चीज़ को। और अगेन ये जो हम लोग प्लांटेशन में हैं, जनरली हम लोग अभी 4500 स्पीसीज सैपलिंग्स प्लांटेशन किए हैं उसी गांव में, जो हमारी 3rd प्रायोरिटी है कि उसको अवेलेबल रिसोर्सेस मिले। थैंक यू। जी हॅलो, कोणाला प्रश्न विचारायचे असतील? थँक्यू सर. यानंतर मी आनंद भिस्के सरांना वाचन करतो पुढील व्याख्यानासाठी. 8917217380 आशीष घरे, महाराष्ट्र
महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड हे आपल्याला मार्गदर्शन करते. नमस्कार. महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या वतीने ॲग्रोव्हिजन आणि गडकरी साहेबांचे पुन्हा यावर्षी आभार व्यक्त करतो, कारण की दरवर्षी ते आम्हाला हा मंच उपस्थित करून देतात की इथे आम्ही शेतकऱ्यांशी संवाद करू शकतो. पुष्कळ गोष्टी झाल्या बांबूच्या, पण ज्या ठळक गोष्टी आहेत आपल्या स्कीमच्या ज्या आपल्याबद्दल सांगितल्या गेल्या, तर या स्कीमचा त्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी सर्कल कोऑर्डिनेटर्स जे 11 सर्कल आहे फॉरेस्टचे, त्या 11 सर्कलचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांचे फोन नंबर आपल्या वेबसाईटवरती आहे. वेबसाईटचं नाव आहे mahabambu.com. पूर्ण 11च्या 11 तुमचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांचे त्याच्यावरती दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ID दिलेले आहेत. तर वेबसाईटवरती तुम्ही त्यांना संपर्क करू शकता किंवा महाराष्ट्र फॉरेस्टच्या वेबसाईटवरती फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म भरून या एक संधीचा लाभ घेऊ शकता तुम्ही. आणि अटल बांबूमध्ये स्वतःचं जे रिक्वायरमेंट आहे त्याचं तुम्ही दर्ज करू शकता. तर जसं बाकीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की कोणत्या कोणत्या स्पीसीज आहे, महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डनी एकंदर 8 स्पीसीज या ज्या फायनलाइज केलेल्या आहे आणि या 8 स्पीसीज नॅशनल बांबू मिशनच्या ज्या 18 स्पीसीज आहेत त्याच्यापैकी 8 आहे. तर त्याच्यामधल्या ज्या 3 एस्टॅब्लिश स्पीसीज आहे महाराष्ट्राच्या, त्या स्ट्रिक्टस म्हणजे मानवेल बांबू, कटांग म्हणजे बांबूसा बांबूस, आणि तिसरा म्हणजे वेस्टर्न घाट्सचा मांडगा. या 3 स्पीसीज आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रख्यात आहे आणि स्ट्रिक्टस जवळपास 80% आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या स्पीसीज आपण आपल्या मार्फत देतो आहे, टिश्यू कल्चरच्या देतो आहे, त्या आहे ॲस्पर, ब्रँडिसी. ॲस्पर आणि ब्रँडिसी या ज्या 2 स्पीसीज आहे या विदर्भासाठी नव्या, या विदर्भामध्ये नाही लावायच्या, असं एक ॲडवायझरी आम्ही ऑलरेडी आमच्या वेबसाईटवरती दिलेली आहे. कारण की याला जवळपास 3000 mm पाऊस लागतो, आणखीन याला वातावरण कमी गरम लागतं, ह्युमिडिटी जास्त लागते. लावायसाठी कोणतीही स्पीसीज विदर्भामध्ये होऊ शकते, पण आपल्याला ती छंद म्हणून लावायची नाही आहे, त्यातून पैसा कमवायचा आहे. तर कोणत्या स्पीसीज आपल्याला विदर्भामध्ये चांगल्या रीतीने होतील त्या आहे टुलडा. हा अप्रतिम सुंदर बांबू आहे स्ट्रक्चरसाठी, अगरबत्तीसाठी आणि फर्निचरसाठी. त्याच्यानंतर न्यूटन्स म्हणून एक बांबू आहे, हा थिकवर्ड बांबू आहे, हा बाल्कोला पर्यायी होऊ शकतो. न्यूटन्स NUTANS न्यूटन्स. त्याच्यानंतर अजून ज्या स्पीसीज आपण घेतलेल्या आहे त्या स्टॉक्स आहे म्हणजे मांडगा, वेस्टर्न घाटसाठी, विदर्भासाठी नाही. त्याच्यानंतर ज्या आपल्या सूचीमध्ये नाही आहे अशा 1-2 स्पीसीज आहेत ज्या आता ज्याच्यावर आम्ही विचार करतोय, पण त्या टिश्यू कल्चर झालेलं नाही आहे. एक वल्गॅरिस ग्रीन म्हणून व्हेरायटी आहे, अप्रतिम सुंदर व्हेरायटी आहे आणि याचं फ्लावरिंगचा रेकॉर्ड आजपर्यंत आपल्याकडे नाही आहे. याच्यावरती जास्त टिप्पणी डॉक्टर साहेब देऊ शकतात की तो फक्त व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन होता, त्याच्यामध्ये टिश्यू कल्चर नाही आहे सध्या. पण त्याचं एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो की ब्राझीलमध्ये 1,00,000 हेक्टरमध्ये वल्गॅरिस ग्रीनचं प्लांटेशन आहे आणि त्याच्यावरती त्यांची इंडस्ट्री चालते आहे. म्हणजे 1,00,000 हेक्टरवरती ज्या बांबूचं प्लांटेशन आहे आणि सक्सेसफुल प्लांटेशन आहे 20 वर्ष जुनं, तर तो आपल्याकडे आपल्या वातावरणामध्ये अप्रतिम सुंदर रीतीने होऊ शकतो आणि त्यातून भरपूर पैसा पण भेटतो. आता जेव्हा आपण स्पीसीजची निवड करतो तर त्याच्यामध्ये जे टेक्निकल लोक आहेत त्यांचं अवश्य आपण कन्सल्टेशन घ्यावं अशी आमची एक तुम्हाला एक रायडर म्हणू शकता ते आहे. कारण काय होतं की बांबू येतो सगळीकडे, पण त्याच्यासाठी विशिष्ट जमीन, विशिष्ट पाणी, विशिष्ट वातावरण, याच्या हिशोबाने आम्ही पूर्ण महाराष्ट्राला डिवाइड केलेलं वेगळ्या वेगळ्या स्पीसीजमध्ये. जसं मी तुम्हाला म्हटलं की ॲस्पर, ब्रँडिसी आणि मांडगा हा सुंदर रीतीने वेस्टर्न घाट्समध्ये होतो. असं नाही की आपल्याकडे होत नाही, आपल्याकडे जे बॅम्बू झिटम केलेले आहे आपण त्याच्यामध्ये तो उगलेला आहे. पण समजा तो 4 इंचाचा व्हायचा आहे तर तो इथे 2.5 इंचाचाच होतो आणि 2.5 इंचाचा जेव्हा होतो त्याला रेट भेटत नाही. त्याच्यानंतर तुम्ही बांबू कशासाठी लावून राहिले, तुम्ही बायोमाससाठी लावून राहिले की तुम्ही फर्निचरसाठी लावून राहिले की उदबत्तीसाठी लावून राहिले, या गोष्टी सुद्धा तुम्हाला
लक्षात घ्याव्या लागतील, डेन्सिटी ठरवण्या पाहिजे. तसं इलोरकर सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या डेन्सिटी आहे. बायोमास करायचं असेल तर आपण एकरी 1000 पर्यंत लावतो, पण बायोमासचा जो बांबू आहे तो पूर्ण गर्दपर्यंत पोहोचत नाही, कारण की शेवटी त्याचं जाळायचंच काम असतं किंवा त्याला पल्पमध्ये कन्वर्ट करायचं असतं. पण तो बांबू समजा तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये वापरायचा आहे किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये वापरायचा आहे कामामध्ये, तर त्याला पुरेपूर तो रेट भेटत नाही. म्हणून बांबू बोर्डांनी जे डिस्टन्सेस हे केलेले आहे बांबूसाठी, ते डेन्सिटी हाय डेन्सिटी असेल तर 8x10 फूट ह्याच्यावरती आपण डिस्टन्स घेतलेला आहे. पण दॅट इज मेंट ओनली अँड ओनली फॉर बायोमास. तुम्ही तो बांबू समजा मंडीत नेऊन विकायचा प्रयत्न केला तर त्याला चांगला भाव भेटणार नाही. म्हणून आपण बाकीचे ज्या स्पीसीज आहे, जसं समजा बाल्कोआ कोणी लावत आहे बायोमाससाठी, तर त्यांनी 1000 लावावे एकरी, 500 ते 1000. पण तोच समजा फर्निचर किंवा स्ट्रक्चरसाठी वापरायचा असेल तर तो 4 मीटर बाय 3 मीटर लावा, म्हणजे एकरी 330 झाडं. बांबू हा अजूनही डोमेस्टिकेटेड स्पीसी नाही. डोमेस्टिकेशन झालं नाही, टिश्यू कल्चर झालं असेल पण डोमेस्टिकेशन झालं नाही आहे. म्हणून तो कसा रिॲक्ट करेल बाकीच्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये ते सांगता येत नाही. म्हणून ती काळजी घ्यावी लागते की तुम्ही कोणत्या वापरासाठी याला वापरता आहे. त्याच्यानंतर कोणतरी प्रश्न विचारला होता इथून की पैसा कुठून येईल. ते व्यक्ती आहे की गेले? ते गेले, तर त्यांचं त्याच्यामध्ये नुकसान झालं गेले. म्हणून पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये कोणत्याही बँकेने कर्ज द्यायचं कबूल केलेलं आहे आणि ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. हे एक्सपेरिमेंटल बेसवर महाराष्ट्र बांबूच्या डेव्हलपमेंटच्या कन्व्हर्जन्समध्ये लोन देतात आहे आणि लोनची कालावधी 9 वर्षाची आहे. म्हणजे परतफेड 9 वर्षामध्ये करायची आहे, ज्याच्यामध्ये की पहिले 3 वर्ष, हे जे पहिले 3 वर्ष आहे हे मोरेटोरियम आहे प्रिन्सिपल आणि इंटरेस्टमध्ये. म्हणजे तुम्हाला प्रिन्सिपल किंवा इंटरेस्ट हा वापस करायचा नाही आहे. 3 वर्षानंतर जेव्हा तुमचं पहिलं पीक येतं बाहेर, त्यावेळेस तुम्हाला परतफेड चालू करायची आहे. आणि जे कोणी इच्छुक असतील तर त्यांनी आपला 8/7/12 नकाशा आणि आधार कार्ड आणि एक पत्र महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांच्या नावाने कार्यालयात तो अर्ज आणून द्यावा. त्याच्यावरती आम्ही आमची विशेष टिप्पणी देऊन तो बँकेला पाठवू आणि त्याच्यानंतर महिन्याभरामध्ये त्याच्यामध्ये प्रक्रिया होऊन लोनची तयारी होईल. त्याच्यामध्ये एकरी काय देतो? 3 लाखापर्यंत लोन घेतलं शेतकऱ्यांनी तर त्याच्यामध्ये 100% लोन आहे. 25 लाखापर्यंत समजा लोन घेतलं तर 10% फक्त शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये गुंतवणूक आहे. 25 लाखाच्या वरती कोणाला घ्यायचं असेल तर स्पेशल केस म्हणून ट्रीट करता येईल त्याच्यामध्ये. तर सध्या त्यांनी फक्त विदर्भ हा एक एरिया घेतलेला आहे. पुढच्या वर्षीपासून ते विदर्भाच्या बाहेर बाकीच्या महाराष्ट्राच्या एरियामध्ये लोन देतील. तर अशा प्रकारे जवळपास 100 कोटी यावर्षी त्यांनी अलोकेट केलेली आहे. इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यासाठीच आहे ही स्कीम. नाही, ही कोणत्या बँकेतही उपलब्ध नाही. हे फक्त महाराष्ट्र बांबू विकास मंडळासाठी अप्लिकेबल आहे. 10%. ते मला माहित नाही सिव्हिल करतात की नाही करतात, पण तुमच्यावरती समजा ऍग्रिकल्चरचं लोन असेल तर ते सुद्धा ते लोक टेक ओव्हर करतील. म्हणजे समजा तुमच्याकडे बँक ऑफ इंडियाचं कर्ज आहे तर ते त्या लोनला सुद्धा टेक ओव्हर करतील आणि हे 9 वर्षाचं लोन आहे, हे क्रॉप लोन नव्हे. महाराष्ट्र विकास मंडळ कडे द्यायचा तुम्हाला अर्ज, बँकेकडे नाही. महाराष्ट्र विकास मंडळ तो अर्ज बँकेला देईल. एक विशिष्ट शाखा आहे त्यालाच द्यायचं आहे. सध्या शेतकऱ्यांसाठी हे ओपन नव्हे, फक्त विदर्भासाठी. आणि जे आपलं हेड ऑफिस आहे किंवा आपले जे कोऑर्डिनेटर आहे विदर्भाचे त्यांच्याकडे अर्ज द्यावा. ते मेन ब्रांचला पाठवतील, म्हणजे हेड ऑफिसला पाठवतील आणि हेड ऑफिस बँकेला देईल. जी नागपूरला आहे. तुम्हाला जी मी सांगितलं वेबसाईट आहे, काटोल रोडला, काटोल नाक्याच्या बाजूला हेड ऑफिस आहे. वेबसाईटवरती प्रत्येक कोऑर्डिनेटरचं नाव, पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे, mahabambu.com. याच्या व्यतिरिक्त जितके काही बेणे लागतात शेतकऱ्यांना, याचा करार महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने केलेला आहे. त्याचे जे दर आहेत तो फायनलाइज केलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशिष्ट जागून तुम्हाला सगळे टिश्यू कल्चरचे बेणे भेटतील.
म्हणून कोणतीही खाजगी नर्सरी म्हणत असेल की मी ऑथराइज्ड आहे तर ही गोष्ट खरी नाही. महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने ज्या टिश्यू कल्चर लॅबॉरेटरी आहेत त्यांच्याशी करार केलेला आहे. मी पुन्हा सांगतो की टिश्यू कल्चरमध्ये किंवा बाकी जागी एज ऑफ मदर प्लांट, एज ऑफ सीड ह्याची शाश्वती नसते. कारण की बांबूला फ्लावरिंग होतं 40 वर्ष ते 120 वर्षामध्ये फ्लावरिंग होतं डिपेंडिंग अपॉन स्पीसी. तर जे खात्रीचे जे बेणे आहेत त्याचं टेंडर काढलेलं आहे, त्याचे रेट फायनलाइज केलेले आहे. आणखीन एकदा आता अटल बांबूचे सगळ्यांचे फॉर्म यायला चालवले की प्रत्येका सर्कलमध्ये, प्रत्येका जिल्ह्यातून सरकारी यंत्रणेतून तुम्हाला चांगल्या दर्जाचे टिश्यू कल्चरचे रोपं उपलब्ध होतील. आणि त्याच्यामध्ये 10 एकराच्या खालती शेती असेल तर 80% अनुदान आहे. 10 एकराच्या वरती असेल तर त्याच्यामध्ये 50% अनुदान आहे. आणि कोणाला समजा अनुदान नसेल त्याला सुद्धा पूर्ण पैसे देऊन बेणे विकत घेता येतील. आता तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचारा, कारण की वेळ कमी आहे आपल्याकडे. नॅशनल बांबू मिशनची जी स्कीम आहे जी राहुल पाटलांनी सांगितली तर 120 रुपये प्रति झाड, 240 रुपयाचा आपण खर्च आखलेला आहे. त्याच्यातले 120 रुपये हा महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आपल्याला देईल आणि ते 3 वर्षामध्ये. जसं लोन आहे तर लोन ही 3 वर्षामध्ये भेटणार आहे तुम्हाला. पहिल्या वर्षी लागवड, ड्रिप इरिगेशन आणि कुंपण याचे पैसे, दुसऱ्या वर्षी त्याचं जे रखरखाव आहे त्याचे पैसे आणि तिसऱ्या वर्षीचा रखरखाव आहे त्याचे पैसे. म्हणजे शेतकऱ्यावरती कोणताही ताण न यावा म्हणून ही स्कीम अशा रीतीने बनवलेली आहे. पिस्की सर नमस्कार. आपण नागपूरमध्ये स्टेट बँकेच्या मदतीने हे जे काही पैसे देणार आहात त्याविषयी माहिती मिळाली. आशा आहे की काही दिवसानंतर ती इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा मिळू शकते. परंतु सध्या आपले जे बाकीचे सर्कल्स आहेत त्यांचे जे अधिकारी आहेत ते काय काय मदत देतात, म्हणजे त्यांच्याकडे सीड वगैरे मिळू शकतात का? त्यांच्याकडून सीडलिंग्स भेटतील आपल्याला, तुमच्याकडून त्यांच्याकडून टेक्निकल तुम्हाला जी काही मदत पाहिजे ती भेटेल. अच्छा. आणि आपले जे कोऑर्डिनेटर आहे एकदा लागवड झाली की ते त्याच्यावरती वॉच ठेवतील. म्हणजे आम्ही ह्याला जिओ टॅगिंग करतोय. जितके प्लांटेशन आहे ह्या सगळ्यांना जिओ टॅगिंग होणार आहे आणि सर्व्हायवलवरती बाकीचे पैसे भेटतात. म्हणजे असं नाही की तुम्ही दर्ज केलं, तुमचे सगळे झाडं मेले आणि तरी तुम्हाला दरवर्षी सबसिडी भेटेल. तर सर्व्हायवलवरती हे पूर्ण डिपेंडंट आहे. कारण की शेतकरी हा खूप हुशार प्राणी आहे. मी पण शेतकरी आहे पण सांगतो शेतकरी खूप हुशार प्राणी आहे. पण काय झालं की वेळेचा मार भेटलेला आहे आणि चुकीच्या स्कीम्स आलेल्या आहेत म्हणून शेतकरी कुठेतरी दुखावलेला आहे. पण आता ते दुःख दूर करायसाठी महाराष्ट्र विकास मंडळ आलेलं आहे, बांबू विकास मंडळ आलेलं आहे. नमस्कार सर, मी पवार, सोलापूर. काय पवार म्हटलं की भीती वाटते बरं. नाही, ते पवार वेगळे असतात. मी शेतकरी पवार. सर असंच मागच्या वर्षी देखील मी कार्यशाळा अटेंड केली होती, मोटिवेशन मिळालं. त्यानुसार मी बांबूची लागवड केली, बल्कवा. तर त्याच्यासाठी मी पहिलं बांबू मिशन ऑफ इंडिया नागपूरला जे रविनगरला ऑफिस होतं एकेकाळी आपलं, त्या ठिकाणी मी संपर्क केला. तर त्यांचं हे म्हणणं पडलं की रोप आमच्याकडे नाहीये, तुम्हाला जिथून कुठून मिळत असतील तिथून तुम्ही घ्या. मी सोलापूर संपर्क कोणत्या महिन्यात आले होते सर? मला वाटतं एप्रिल मे मध्ये आला. एप्रिल मे मध्ये आपल्याकडे त्यावेळेस झाडं नव्हते, बिलकुलच नव्हते. कारण की त्यावेळेस काय होतं की मॉर्टॅलिटी जास्त असते. करेक्ट. शेतकरी तेवढी काळजी घेत नाही आणि झाडं मरतात आणि मग विकास मंडळाला ना बोटं दाखवतात की यांच्यामुळे झालं. म्हणून आम्ही उन्हाळ्याच्या याच्यामध्ये त्यावेळेस ठेवले नव्हते. पण या वर्षी 12ही महिने आपल्याकडे बेणे राहतील, प्रत्येका सर्कलमध्ये राहतील. आहे, मी टचिंग मध्ये आहे. आपले कोल्हापूरमध्ये एडी भोसले आहे, रिटायर्ड CCF आहे. हा सर, मी कोलते सरांशी संपर्क केला होता जे आपल्या सोलापूरशी संबंधित आहे. त्यांचं म्हणणं पडलं की ह्या स्कीम वगैरे काही मला विचारू नका. अच्छा. मी कंप्लेंट करतो अशातला भाग नाहीये त्यांचा. परंतु मला बांबू मिशन ऑफ इंडियामध्ये हे सांगितलं तुम्हाला जिथून रोपं मिळतात तिथून ताबडतोब घ्या आणि ह्या स्कीमच्या बाबतीत आपण नंतर बघू. सर मी त्यानुसार जवळजवळ 2000 झाडं लावले बल्कुवा जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये. बाल्कोवा हा बांबू जो आहे हा टिश्यू कल्चर अर्थात टिश्यू हा कल्चर व्हेजिटेटिव्ह कुठेच भेटणार नाही तुम्हाला, कारण की त्याचं कधी फ्लावरिंग झालेला रेकॉर्डच नाही आपल्याकडे. ऍट द रेट ऑफ रुपीज पर प्लांट 8 रुपये पडला. मी 16,000 तुम्हाला सोशल फॉरेस्ट्रीकडून भेटले असतील. हा अर्थात सोलापूरहून आणले. आणण्याचा खर्च बराच झाला, पण त्यासाठी सर मला लागवड करण्यापूर्वी मला भरपूर खर्च आला. एक तर बोर केलं, त्याच्यावर मशीन टाकली, पाणी लागलं नशिबानं, आणि त्याच्यानंतर ड्रीप केलं.
ड्रीपचा बराचसा खर्च आला. पण मी जेव्हा आता या स्कीम बाबतीत विचारत होतो तर त्यांचं हे म्हणणं पडलं की आता शक्य नाहीये, लावण्यापूर्वी तुम्ही विचारायला पाहिजे होतं. तर त्यासाठी काय करायचं? मदत करू तुम्ही माझ्या संपर्क करा, मदत करू. येईन सर, मी ऑफिसला येईन. धन्यवाद सर. तुम्हाला माझा फोनही करू शकता कधी. नाही मी प्रत्यक्ष भेटायला सर. बिलकुल ये. ठीक, थँक्यू. आणि कसं आहे की आपली जी लागवड करायची जी पद्धत आहे ती वेगळी आहे गावापेक्षा. 8 बाय 10 वर लावले सर मी. हा, ते तुम्ही डेन्सिफाईड प्लांटेशन अर्थातच. है ना. आपण जे लागवड करतो याच्यामध्ये आपण 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूटचा खड्डा करतो, किंवा जिथे तुमचं डेन्सिफाईड असेल तिथे आपण ट्रेंचिंग करतो. आणि खड्ड्यामध्ये प्रत्येक खड्ड्यामध्ये आपण 2 CFT खत टाकतो खाली, आणि नंतर मग बाकी त्याच्यावर उलटून मग नंतर प्लांटेशन. सेंद्रिय खत टाकलं सर. सेंद्रिय खत टाकलं. भेटेल सर. थँक्यू सर. शेतकऱ्यांनी मार्केट नाही शोधावं, सर नमस्कार. फॅक्टरी उभी करावी. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. सर नमस्कार. सर जसं आपण सांगितलं की बऱ्याचशा स्कीम्स आहे, लागवड करण्याची पद्धत आहे, नवीन नवीन इन्व्हेन्शन झाले, टेक्नॉलॉजिकली खूप अहेड गेलेलं आहे, सगळ्यांनी बोर्ड त्याला मदत करते आहे. तर काय होतं, ॲग्रो विजनमध्ये आल्यानंतर वेळेचं लिमिटेशन्स असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला जे आम्हाला सांगायचं आहे त्याच्यासाठी पुरेसा वेळ नसतो. तर बोर्डाकडनं काही चांगले ट्रेनिंग प्रोग्राम आपण घेत आहेत का रिसेंटली? वारंवार आपले ट्रेनिंग प्रोग्राम चालूच असतात. बरं. म्हणजे जळगावमध्ये आम्ही जो ट्रेनिंग प्रोग्राम घेतला होता एक 8-10 महिन्यापूर्वी, त्याच्यामध्ये 1758 शेतकरी पूर्ण दिवस बसले होते. बरं. आणि आपले जे कोऑर्डिनेटर आहे त्या कोऑर्डिनेटर सतत कुठे ना कुठे आपले ट्रेनिंग प्रोग्राम घेत असतातच. सर काय होतं की आपल्या सांगितल्यामुळे बरेच लोक मोटिवेट होतात की आपण आता बांबू लागवड करू. तर आता जसं ॲग्रोव्हिजन झालं त्यानंतर समजा हे लवकरात लवकर समजा असे बांबूवरच चांगले एक प्रोग्राम घेता येईल तर हे सगळ्यांसाठी खूप लाभाचं राहील. आपला एरिया कोणता आहे? सर माझा विदर्भ, म्हणजे इथला नागपूरचा. तुम्ही नागपूर कधी तुम्ही नागपूरच्या हेड ऑफिसला संपर्क करू शकता. R.K. चव्हाण आपले कोऑर्डिनेटर आहे नागपूर सर्कलचे. बरं. मी पण नागपूरलाच असतो. जी. तर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि समजा तुम्ही एक 10-15-20 शेतकरी समजा गोळा केले तर 100% आमच्यापैकी कोणी ना कोणी येऊन तुम्हाला संबोधित करेल आणि पूर्ण मार्गदर्शन करेल. थँक्यू सो मच. थँक्यू सर. क्वेश्चन. आतापर्यंत सर्व वक्त्यांचं झाल्यानंतर मला एक प्रश्न असा पडला की गडकरी साहेबांनी पण सांगितलं की बांबू मिशन ऑफ इंडिया आहे आणि या वेगवेगळ्या तुम्ही सांगितल्या संस्था आहेत. आणि जनरली माझा एक अनुभव आहे की बांबू लागवडीचा पहिले सोशल फॉरेस्ट्रीकडनं ते मिळायचे. तर आता कोणती चेन आहे की डायरेक्ट आपल्याला अप्रोच, कारण ती वेगळीच मशिनरी आहे, त्यांच्याकडे अप्रोच व्हायचं पण वेगळं आहे. तर कोण्या मशिनरीकडनं अप्रोच व्हायचं की डायरेक्ट बांबू? सध्या बांबूचं जे काही धोरण आहे महाराष्ट्रामधलं हे महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या मार्फतच होत आहे. आणि बाकीचे जे छोटे अनुक्रम आहे ते आता आम्ही KVKशी टाईप करतो आहे, आत्माशी टाईप करतो आहे, ॲग्रिकल्चर कॉलेजेसशी टाईप करतो आहे, त्याच्यानंतर काही NGOज आहेत त्यांच्याशी टाईप करतो आहे. कसं आहे की आमच्याकडे 11 कोऑर्डिनेटर आहे 11 सर्कलमध्ये, पण महाराष्ट्रामध्ये जवळपास ऑलमोस्ट एक 5 कोटी शेतकरी आहे. त्यांच्याबरोबर पोचायचं असेल तर जितके इच्छुक लोक आहेत जे बांबूमध्ये काम करायला तयार आहे त्यांच्याशी आम्ही कोलॅबोरेशन करतो आहे. आणि असे भरपूर NGO पुढे आलेले आहे की जे काम पुढे नेतात आहे. तर प्रत्येका माणसानी जो इथे बसलेला आहे त्यांनी बांबूचा अँबॅसेडर बनवावं आणि आपल्या एरियामध्ये बांबूचा प्रसार करावा, बांबू बोर्डाची मदत घ्यावी. आणि फक्त बांबू स्वतःपुरता नव्हे तर पूर्ण शेतकऱ्यांपर्यंत न्यावा, कारण की ही काळाची गरज आहे. ऋतू बदललेला आहे, पूर्ण सीझन 1 महिना पुढे गेलेला आहे, तापमान बदललेलं आहे. आणि आपण पाहतो की आपले पिकं सुंदर होते, पावसाने सगळे खराब झाले. तर काही प्रमाणामध्ये बांबू लावावा, म्हणजे उपाशी झोपायची शेतकऱ्याला वेळ कधीच येणार नाही. कारण की 10 इंच पाऊस हो की 100 इंच पाऊस हो, बांबू कधी मरत नाही आणि त्याला कधी कोणती इजाही होत नाही. तर म्हणजे याच्या संदर्भात आपण बांबूची कंपनी वगैरे किंवा प्रोड्युसर्स असं शेतकऱ्यांचं कसं आहे की कोणाला क्लस्टर किंवा प्रोड्युसर कंपनी करायची असेल तर त्यांनी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाला येऊन एक पत्र द्यावं, शेतकरी जमा करावे आणि ते सगळं करायसाठी आम्ही मदत करू. क्लस्टर आणि प्रोड्युसर कंपनी फॉर्मेशनसाठी आम्ही नाबार्डकडून पैसा तुम्हाला देऊ. तुमचं जे भांडवल असेल त्याचं मॅचिंग भांडवल SFAC देईल तुम्हाला. तुम्ही समजा 5 लाख रुपये मेंबरशिप जमा केली तर 5 लाख रुपये तुम्हाला SFAC देईल ॲज अ ग्रांट. नाबार्ड तुम्हाला जे पैसे देईल ते ॲज अ ग्रांट राहील. आणि क्लस्टरमध्ये अप टू 90% ग्रांट आहे.
म्हणून ही एक सोन्याची संधी आहे, सोनेरी संधी ज्याला म्हणतो आपण ती आहे. बांबू तर हिरवं सोनं आहेच, पण सध्या एक संधी भेटलेली आहे की KVIC आणि MSME याच्यामध्ये भरपूर स्कीम आहे, तर त्याचा लाभ घ्यावा मोठ्या ह्याच्यामध्ये. क्लस्टर साधारणतः किती एकराचा आणि किती शेतकरी? कसं आहे की कमीत कमी त्याच्यामध्ये 250 शेतकरी असले पाहिजे. जितके जास्त शेतकरी असतील तेवढा तुम्हाला चांगला वेटेज मिळेल. म्हणजे जितके जास्त शेतकरी असतील तितक्या लवकर तुमची जी समजा तुमचा 100वा नंबर आहे आणि तुमच्याकडे समजा 1000 शेतकरी आहे, तर होऊ शकतं की तुमचा 50वा नंबर लागून जाईल. कारण की ते वेटेज पाहतात की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त बेनिफिट ज्याच्यात असेल त्यांना पहिलं प्राधान्य देतात. आता एक साकोलीचा एक क्लस्टर आहे, त्यांनी जवळपास 1.5 कोटी मागितले होते. त्यांचं पूर्ण कामकाज पाहून 50 वर्षाचं मागच्या त्यांना 2,10,00,000 रुपये देण्यात आले. आणि माझा एक वैयक्तिक असा प्रश्न आहे की आमच्याकडे 50 एकर अशी पडीत जमीन आहे जी डोंगराळ भागात आहे. तिथे जर आमच्या 3 भावां मिळून आम्हाला जर ते करायचं असेल, तर याच्यात तुम्ही जी योजना सांगितली स्टेट बँकेची, खाजगी जमीन आहे का? हा, खाजगी जमीन. तर त्याच्यामध्ये स्टेट बँकेचं होऊ शकतं. आता प्रति एकरी काही असं मर्यादा आहे का की कसं? 2 लाख रुपये पर एकर लोन भेटतं तुम्हाला 3 वर्षाचं. आणि तुम्ही 3 भाऊ आहे तर तुमचे 3 सातबारे वेगळे असतील. हो, करता येतं, ॲज अ प्रोजेक्ट करता येतं ते. पण त्याच्यासाठी पहिले बांबू बोर्डाकडे तुम्हाला एक पत्र द्यावं लागेल की आम्हाला अशी स्कीम राबवायची आहे. मग त्याचं इन्स्पेक्शन होईल तुमच्या साईटचं की तिथे पाणी आहे का. कारण की पाणी हे बांबूच्या उत्पादनासाठी मॅन्डेटरी आहे. बिना पाण्याचं बांबू चांगला होऊ शकत नाही. लागेल, जगेल, पण तुम्हाला पैसा देणार नाही. आणि तुम्हाला पैसा नाही देणार तर 100 शेतकरी माझे खराब होतील की बांबूमध्ये पैसा नाही. म्हणून ज्यांच्याकडे पाणी आहे तर त्यांना आम्ही प्रेफरन्स देतो. आणि कोऑर्डिनेटर मार्फत आपल्याला तुमच्याकडे कोऑर्डिनेटर पण आहे, आम्ही पण आहोत. इथे नागपूरमध्येच ऑफिस आहे, तुम्ही कधीही येऊ शकता. ओके सर, थँक्यू. 9423 666 सर जसं यांनी म्हटलं की पाणी, तुम्ही जसं म्हणता की पाणी 2 सेकंड नंबर घेऊन द्या त्यांना पुन्हा जाते. 9423 666 आनंद फिस्के. नाव सांगू की फोन नंबर सांगू? 9423 666 339. हां सर, तुम्ही जसं म्हणता की पाणी खूप गरजेचं असतं, आणि त्यांनी म्हटलं की त्यांच्याकडे जमीन आहे आणि ज्यांच्याकडे पाणी नाही आहे त्यांच्यासाठी काही प्रोव्हिजन आहे का? त्यांनी बांबू नाही लावावा. बरं, ठीक आहे सर. मी खूप पॉइंट ब्लँक बोलतो आणि कोणाची फसवणूक करायची नाही आहे. ओके सर. पहिले पाण्याची अरेंजमेंट करा, बांबू लावा, तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे देईल. ओके सर, ओके, थँक्यू. सर, तुम्ही ज्या स्कीम सांगितल्या 120 रुपये किंवा 240 रुपये, त्याच्यासाठी तुमच्याकडनं झाडं घेणं आवश्यक आहे? हो. ते दुसरीकडून घेऊ शकतो आपण? नाही, म्हणजे बोर्डाकडूनच. दुसरीकडून घेतलं ते अप्लिकेबल नाही होणार. समजा ते तुम्हाला मी अनुदान दिलं आणि तुमचे झाडं सर्वाईव्ह नाही झाले, आमचे कोऑर्डिनेटर येऊन ते चेक करणार आणि त्यानंतर तुम्हाला दुसरी इन्स्टॉलमेंट देणार. पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20%. म्हणजे कारण की समजा शाश्वती नसेल मला तुमच्या बेण्याची, तर त्याच्यानंतर तुमची प्रोडक्टिव्हिटी मार्क आहे. जसं मी म्हटलं की ह्या सगळा जो अनुक्रम केलेला आहे तो या रीतीने केला आहे की मॅक्झिमम प्रोडक्टिव्ह निघाली पाहिजे. टिश्यू कल्चरमध्ये असं असतं की प्युरिटी ऑफ स्पीसीज मेंटेन झालेली असते. कारण की जे झाड सिलेक्ट करतात ज्याचं टिश्यू कल्चर ते मदर प्लांट असतं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सगळ्यात बेस्ट असतात, म्हणून त्याला चूज केलं जातं. आणि तुम्ही जे नर्सरीमधून झाड आणाल ते 5 रुपयाचं आणाल की 7 रुपयाचं आणाल की 30 रुपयाचं आणाल याची काही शाश्वती नाही. 5 रुपयाचे झाड भेटतात. आणि असंही झालेलं आहे की एक व्हेरायटी सांगून दुसरी व्हेरायटी सप्लाय करण्यात आलेली आहे. कारण की बांबू आयडेंटिफिकेशन हे थोडंसं अवघड आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. सरांचं फिस्के साहेब, फिस्के साहेब, जसं आता आपण सांगितले एका प्रश्नावर की पाणी नाही तर बांबू लावू नका, पण या अगोदर जे प्रोग्राम झाले, जसे इंदुरकर साहेबांचा झाला, राहुल पाटील साहेबांचा झाला, त्यांनी आपल्याला हा मेसेज दिला की जिथे पडीत जमीन आहे, जिथे कोरडवाहू जमीन आहे, अशा जागी देखील आपण बांबू प्लांटेशनचा उपयोग करू शकतो. मग या दोन्ही भाषामध्ये खूप फरक नाही का आहे? कसं आहे की तुम्हाला एक उदाहरण देतो मी की सिमिलर बांबू, जसा समजून की आपण मानवेल म्हटलं
मानवेलच्या 18 सब स्पीसीज आहे. तो काठीपासून तर 2.5 इंचापर्यंत मी पाहिलेला आहे. 10 फुटापासून 40 फुटापर्यंतचं पाहिलेलं आहे. तुम्ही सिरोंच्या आलापल्ली त्या साईडला जाल तर अप्रतिम सुंदर स्ट्रिक्टस तुम्हाला पाहायला भेटतो. तोच तुम्हाला नागपुरात नाही पाहायला भेटेल, कारण की आपल्याकडे जितकी काही बांबूची लागवड आहे ही फक्त वरच्या पाण्यावरती आहे. आपण शेतामध्ये बांबू कशासाठी लावतो आहे की आपल्याला उत्पादन व्हायला पाहिजे. इट्स एन कॅश क्रॉप, अ सपोर्टिंग कॅश क्रॉप. समजा आपण सगळी मेहनत केली, पैसा लावला, सगळं केलं आणि त्याच्यानंतर समजा पैसे नाही आले तर नुकसान कोणाचं आहे? शेतकऱ्याचं आहे, महाराष्ट्राचं आहे आणि राष्ट्राचं आहे. आणि कुठेतरी शेतकरी दुखावेल, कारण की शेतकऱ्यांबरोबर अशा भरपूर फसवणुकी झालेल्या आहेत. बांबू कोरडवाहू जागेमध्ये होतो. आपलं नॅशनल ॲव्हरेज तुम्ही समजा ऐकाल बांबूचं, जितका क्षेत्रफळ आपल्या भारतामध्ये आहे त्याचा फक्त 40% चायनाकडे आहे. चायनाचं मागच्या वर्षीचं जे टर्नओव्हर आहे ते $30 बिलियन आहे आणि आपलं $4 बिलियन आहे, जे की डोमेस्टिक जास्त आहे, एक्सपोर्ट कमी आहे. तर ऐका, तर काय आहे की आपलं फक्त त्यांच्याकडे 18 टनचा ॲव्हरेज आहे चायनामध्ये, आपला 0.57 टनचा आहे, अप टू 2 टन्स ॲट द मोस्ट. 2 टनामध्ये समजा तुम्हाला 5,000 रुपये समजा कोणी दिला टनाचा रेट, तर 10,000 रुपयामध्ये वुड यू बी सॅटिस्फाईड? द आन्सर इज नो. आपण जिथे 40, 60, 70 टनाची गोष्ट करतो आहे, तर बांबू इज अ ग्रास आणि ॲज ऑल ग्रासेस बॅम्बू रिक्वायर्स वॉटर, पण 1/10 ऑफ अदर क्रॉप्स. म्हणजे पहिल्या वर्षी 10 लिटरची गरज आहे, दुसऱ्या वर्षी 20 लिटरची गरज आहे, पण पाण्याची गरज आहे. सर एक्झॅक्टली. पण कसं आहे सर, आपण हे सगळं करतोय हे शेतकऱ्याला सेल्फ सस्टेनेबल बनवायसाठी करतोय. एक्झॅक्टली. मग या स्कीम्स आपण जेव्हा फ्लोट करतो तर त्या अगोदर जिथे कुठे जमिनी आहे आणि जो शेतकरी बांबू लागवडीसाठी इच्छुक आहे त्या माणसाच्या, त्या शेतकऱ्याच्या जमिनीची प्रॉपर पाहणी, तपासणी करून त्याच्यावर आपण काय इरिगेशन सिस्टीम इम्प्लिमेंट करू शकतो यासाठी त्यांना फायनान्शियल एड देणे गरजेचे आहे असं मला वाटतं सर. याचं प्रोव्हिजन सध्या तरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे नाही आहे, ॲग्रिकल्चरकडे पण नाही आहे. आणि महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड हा एक खूपच नवीन बोर्ड आहे. इट इज एस्टॅब्लिश ओनली 2 years बॅक. आणि जे काही आमच्याकडे एक मीगर अमाऊंट आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे चांगल्या बेनिफिट्स आम्ही देऊ शकतो तर त्या देऊन राहिलो. सध्या आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे ज्या शेतकऱ्याकडे पाणी आहे त्याच्याकडे. पुढे जाऊन होऊ शकतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट अशी काही स्कीम आणेल की ज्याच्यामध्ये पाण्याचं पण इन्क्लुजन राहील, तर त्यावेळेस त्या स्कीम्स 100% आपण शेतकऱ्यापर्यंत नेऊ. सर अशा दृष्टिकोनातनं आपण प्रयत्न करा अशी माझी विनंती आहे. कारण की इनिशियल स्टेजवर आपण वॉटर रिसोर्सेस रिलेटेड इश्यूज दूर केले तर नक्कीच बांबू रिलेटेड आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही शेतकरी बांधव नक्की पूर्ण करू शकतो. माझा आग्रह हा राहील की शेतकऱ्यांनी स्वतःच्या वतीने महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डला आणखीन सरकारला असे पत्र लिहावे, तर काय होतं की एक पब्लिक प्रेशर बनतं. आपल्याकडे काय होतं की आपण एक वर्कशॉप असतं त्याच्यामध्ये आपण सगळेजण जमा होतो, आपण काहीतरी त्याच्यावरती चर्चा करतो आणि ते इथून बाहेर निघालो की सगळे जे विषय असतात ते आपण विसरून जातो. प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे की त्यांनी सरकारला आपले अनुभव सांगावे, तेव्हा मग त्याच्यावरती पॉलिसीज बनतात. धन्यवाद. थँक्यू सर. आपलं कार्यालय काटोल रोडवरती नाका आहे, त्या नाक्याला लागून आपलं कार्यालय आहे. ते महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंटचं महाराष्ट्राचं हेडक्वार्टर आहे. धन्यवाद. थँक्यू सर. अतिशय चांगल्या पद्धतीने सरांनी व्याख्यान दिलेलं आहे आणि सर्वांचं समाधान झालं असं मी समजतो. तरी मी असं पार्टिसिपंटला विनंती करेल की प्रत्येकाने एक न प्रश्न विचारता दुसऱ्यांनाही चान्स द्यावा, कारण वेळेच्या अभावी प्रत्येकांना इच्छा आहे की आपण प्रश्न द्यावा. तरी मी पुढील व्याख्याते यांना मी पाचारण करतो. श्री नीरज मुथा. गुड आफ्टरनून एवरीवन ऑन एंड ऑफ द डायस. मैं नीरज मुथा हूँ. मैं यहाँ बैम्बू इंडस्ट्री को रिप्रेजेंट करने आया हूँ. मेरी एक त्रिपुरा में फैक्ट्री है जिससे हम बैम्बू से वुड बनाते हैं. मैं आपको एक छोटा सा वीडियो दिखाऊंगा जो मेरे फैक्ट्री और मेरे कंपनी के बारे में आपको सारी जानकारी देंगे और उसके बाद जो आपके प्रश्न हैं उसके मैं उत्तर दूँगा. First, Bamboo Park. Across a land covering 10 acres of this bamboo park is the upscale production unit of Mutha Industries. Equipped with state-of-the-art technology,
to cater to the growing demands of the environment-conscious customer. Mutha Industries is the first of its kind to introduce Epitome bamboo wood in India, a premier range of eco-friendly product. Epitome taps into bamboo's exceptional potential at being an alternative for timber. Epitome bamboo wood products have an appearance and feel similar to hardwood, but are made completely from bamboo. Bamboo is extremely environmentally friendly. It grows to maturity in as little as 4 to 6 years. In contrast, hardwood takes decades to mature, and cutting trees also adversely affects our environment. The complete making of bamboo wood involves a step process carried out across 45 days. It all begins with the harvest of fresh and matured bamboo. Then these bamboos are split and strands are made out of it. These strands are then pressed under very high pressure and rested, resulting in a perfectly cured bamboo wood beam. At Epitome, quality is key, and this quality control comes through simple, innovative processes. For example, the bamboo is boiled or burnt under high-pressure steam to remove the starch and sugar content. This contributes to make the bamboo wood termite resistant. Our in-house team of engineers and technicians ensure the top-notch products are provided to customers. Epitome's products have zero defect in quality, while having zero effect on the environment. Epitome bamboo wood beam, a green alternative to hardwood, can be used for flooring, wall paneling, outdoor decking, making doors and door frames, and practically any furniture that can be made from hardwood, thus making bamboo wood a compelling substitute. Epitome bamboo wood flooring and wall cladding is coated with 9 layers of eco-friendly UV coating, which is imported from Germany with the aim of enhancing the durability. The flooring is easy to install and easy to remove, making its utility hassle-free. With flooring and wall cladding, one can opt for the natural finish in geisha or bourbon, or choose from a wide range of stain finish, which can be customized to suit a desired look. Bamboo wood decking is a new environmental friendly material which is now becoming the predominance of this environmental evolution. Bamboo wood decking is especially developed and suitable for various outdoor uses, which adds beauty and value to your home with a graceful outdoor living. Combining exotic beauty and supreme durability, bamboo wood doors and door frames represent a renewable alternative to traditional hardwood doors and door frames. Bamboo wood furniture is trendy material that can elevate the elegance of your space almost instantly, adding an ineffable quality to your room, proving that sometimes you can really have the best of both worlds. That saving the earth doesn't mean sacrificing style. तो ये मेरी कंपनी का वीडियो था जिससे हम बैम्बू से वुड बना देते हैं और वुड से फिर फ्लोरिंग, वॉल पैनलिंग, सीलिंग, फर्नीचर, डोर फ्रेम्स भी बनाते हैं। ये हमारी फैक्ट्री अगरतला में है और अगर आपको कोई प्रश्न है इसके रिगार्डिंग तो प्लीज़। फिनॉल फॉर्मल्डिहाइड, फिनॉल फॉर्मल्डिहाइड। तो त्रिपुरा में कम से कम 15 से 20 अलग अलग स्पीशीज़ है। हमने उसमें से 3 या 4 लोकल स्पीशीज़ को आइडेंटिफाई किया है जो हमको बेस्ट सूटेड है, हम वो यूज़ करते हैं। जैसे मृत्युंगा है, बेतू है, इसके साइंटिफिक नेम एग्जैक्टली मुझे पता नहीं है, लेकिन जो लोकल स्पीशीज़ हैं हम वो यूज़ करते हैं। भीम का कॉस्टिंग क्या जाती है, मतलब सेलिंग प्राइस क्या आता है जो भीम आप बनाते हैं? हम फ्लोरिंग, बेसिकली हम फ्लोरिंग बेचते हैं, हम लॉक नहीं बेचते, हम उसका फिनिश प्रोडक्ट बेचते हैं। 350 रुपये पर स्क्वायर फीट। Sir, this was a very nice bamboo park, but I want to ask one thing. Is this a private made park or made by any government assistance? So Bamboo Park is by the Tripura Industrial Development Corporation. They have
set up the park. In Okay. that, my unit, I've set up a private industry out there. For manufacturing of flooring. Yeah. Yeah. Sir, what is the difference in costing between natural wood and your bamboo products? So, sir, if you compare hardwood, Yeah. mine is completely solid. Ours is almost economical by 30 to 40%. Okay, but it should be supposed to be a very vast difference if we are using these bamboo products for manufacturing of the same products which is made by the natural wood. Sir, natural wood is not eco-friendly. This is environmentally friendly. This is engineered bamboo wood, not you. So you can compare it with natural hardwood in terms of the aesthetic values, but in terms of the process, this is engineered. It is not natural wood. You mean process is more expensive if you Yes. want to convert these natural bamboo into such wooden floorings? Yes. Okay. Sorry. मेरा कार्ड है, मैं दे दूंगा आपको. Sir, I would like to know whether there is any plan or some scheme for Vidarbhian persons where you have come in Nagpur. So, can you suggest something? In terms of plans to set up a unit here? Sir, till now there are only 3 or 4 factories that have come up. Mainly, most of them are in Northeast India. There have been a couple of them in Central India and Nagpur as well, but they haven't been successful yet, sir. So, I believe once more government-friendly policies come up, I think this product can take off. So, that was the intention when we put up as well. So, it has been almost 5 to 6 years, but no friendly policies have come. We are hoping soon we get some policies that will favor this product and this product can take off. So, more the units, better it is for us because it creates a marketplace. So, we have been knocking doors on each and every government institutions, but that's a separate matter altogether. You can't rely on the government and you can't run an industry thinking that the government will intervene. Yeah, absolutely. You can provide any technical support who's interested in setting up this unit. We have developed machineries also to suit the Indian bamboo. Initially, we purchased all these machines from China, Taiwan, Germany, but we realized that all these machines were developed mainly for the Chinese bamboo, so we customized them to suit for the Indian bamboo. So we can provide the technical know-how as well. Thank you. Thank you, sir. यानंतर I will attend to your question. I'll come. Thank you. मंचावर उपस्थित प्राध्यापक किलोरकर सर, श्री आनंद फिस्के सर, श्री ठेंग सर आणि समस्त शेतकरी बांधव, परिषदेला मोठ्या प्रमाणावर उशीर झालेला दिसतोय आणि कदाचित हे माझं भाषण हे शेवट असेल. मी कुठल्याही प्रकारचा अधिकारवाणीने सांगणारा शास्त्रज्ञ नाही, मी एक शेतकरी आहे. माझ्याकडे असंच हसत खेळत मी काही बांबूची लागवड केली. नागपुरात त्या काळी सेमिनरी हिल नावाची जी हिल आहे तिथे फॉरेस्टचे ऑफिसर्स होते, तिथे बालोद्यान होतं. आम्ही हिंडायला जायचो, खाली ती नर्सरी दिसायची आणि त्या नर्सरीत जाऊन जेव्हा पाहिलं की बांबूची रोपं आहेत, त्यांनी सांगितले नाही नाही फॉरेस्ट करताय. उन्हाळवय 75 ते 1975 ते कुठेतरी 1980चा काळ. मी असाच कुठेतरी 15-16 वर्षापासून 20 वर्षापर्यंत होतो. देत नाहीत, घेऊन जायचे वेगवेगळे मार्ग अवलंबले आणि मोठ्या प्रेमाने जाऊन ते बांबू लावले. त्यानंतर कळलं की सोशल फॉरेस्ट्री नावाचं एक डिपार्टमेंट आलं. तेव्हा उजागरींनी पैसे देऊन रोपं नेली आणि माझ्या शेतातून एक नाला वाहतो, त्याला आम्ही मोठ्या प्रमाणावर बांध घातलेत. बांधाची उंची जवळपास माणसा एवढी आणि पावसाळ्यात दोन्ही काठच्या तेवढ्या उंच बांधावरून पाणी जातं. तर मातीची धूप थांबवायची या उद्देशाने मी तिथे त्या बांबूची लागवड करत नाही. आता बांबूची लागवड करायची कशी? मी बांबूची लागवड बांधाच्या खाली केली, वर केली. वरची रोपं मरतील हे अपेक्षित होतं कारण पाणी मिळणार नाही.
खालची रोपं मरतील हे अपेक्षित होतं, कारण माणूस वखर सांभाळून चालवत नाही. मग आता उपाय काय? उपाय एवढाच की मला जर 100 रोपं हवी आहेत तर मी 300 रोपं लावतो. ज्याला जे करायचंय जाऊ द्या, जनावराला खायचंय खाऊ द्या, माणसाला वखर चालवायचंय चालवू द्या, आणि बांधावरच्या रोपाला जगायचं असेल, इच्छा असेल तर तो जगेल. आपण पाहूया त्याची किती जिद्द आहे जगायची. या उद्देशाने मी याप्रमाणे लागवड केली, निसर्गावर सोडलं, पाहत राहिलो, आणि जेव्हा जेव्हा त्या रोपांना माझी गरज भासली तेव्हा तेव्हा मी गरज पुरवली. मी त्यांच्या सोबतीला उभा झालो. मला असं लक्षात आलं की माणसाने वखर चालवलेले रोप अचानकपणे जास्त जोमानी वर येत आहे. सत्य परिस्थिती आहे. तुम्ही कधी करून पहा. लहानसं रोप जेव्हा तुम्हाला वाटतं की वाढत नाही, त्याला धरा आणि कात्री कापून टाका. ते अजून जोमानी वर येतं. त्याचं येणारं प्रत्येक शूट हे आधीच्या शूटपेक्षा मोठं असेल. हे प्रत्येक जंगली स्पीसी करता खरं आहे. फक्त त्या झाडात जगण्याची इच्छा पाहिजे, आणि ती तुमच्या आमच्यापेक्षा खूप जास्त आहे. सागवानाचं झाड, माझ्याकडे 15 एकर सागवान मी लावलेलं आहे. पहिलं काम मला लक्षात आलं की वखरांनी तुटलेलं झाड हे जास्त जोमानी येतं. मी एक कात्री आणली आणि रोपं जेवढी होती, जशी होती, जी जी लहान होती सगळी कापून टाकलीत, आणि तेही सगळी कापलेली रोपं अजून जोमानी तिथून वर आलीत. सर माझं काही चुकत असेल तर क्षमा करा. अशा प्रकारे न वाढू इच्छिणाऱ्याला, भैया तुला जर जगायचं नाही तर एक तर मीच मारतो, एक तर तू वाढ नाही तर मी मारतो, या हिशोबाने जेव्हा मी त्यांच्याशी युद्ध पुकारलं, ती झाडं माझ्याशी फाईट करत उभी झाली. आज एक सुंदरसं हिरवं असं जंगल माझ्या धुऱ्यांवरती उभं होत गेलं. बांबूच्या झाडा हिरव्या बेटांकडे पाहून खूप आनंद होतो. मुळात म्हणाल तर कापायची इच्छा होत नाही, कारण वाढवलेली झाडं आहेत. पण निसर्गाचा नियम आहे, जो येतोय त्याला जायचंय. बांबूला मी जन्मभर जगवू शकत नाही, तो वाळल्यावर निरुपयोगी होईल असं होऊ नये म्हणून त्याला योग्य तऱ्हेने मी कापतही नेलं. पहिल्यांदा असं लक्षात आलं की आत जी लहान रोपं लावली आहेत त्याच्या काड्या जर मी कापल्या तर ती रोपं बाहेरच्या बाजूनी, जिथून तुम्ही लावताय ना त्याच्या बाहेरच्या बाजूनी गोल 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 वाढत जातात, अजून जोमानी वाढत येतात. आतलं रोप कापा तर बाहेरून येणार. एक इथे लावा, याच्या बाजूबाजूनी यायला लागतील. इथली कापा, यांच्या अजून बाहेरून बाहेरून येतील. बांबू हा नेहमी असा गोल ग्रुपमध्ये वाढायला लागतो आणि दरवेळेला बाहेरच्या बाजूला जास्त वाढतो. आणि येणारा प्रत्येक बांबू हा आधीच्या बांबूपेक्षा मोठा असण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे जितके वर्ष होतील जितक्यांदा तुम्ही कटिंग घ्याल, ज्या ज्या वर्षी एक नवीन बांबू निघेल त्या त्या वर्षी तो मोठा निघेल. आणि ते लक्षात ठेवून आतले जून झालेले, ज्यांचं वय आटोकलंय, असे बांबू काढणं हा एक निसर्ग नियम असेल आणि तो तसा व्हायलाच पाहिजे. नॉर्मली 3 ते 4 वर्षात नवीन आलेला कोंब पक्व होतो आणि त्यावेळेस त्याला काढणं हे जरुरी राहतं, कारण त्याच्यानंतर दुसऱ्याला यायची इच्छा होते. जर तुम्ही काढलं नाही तर तेच बांबू तिथल्या जमिनीतनं अन्न घेत राहतात आणि उगीच आपल्याला हिरवं दिसत राहतात. क्रॉप काही येत नाही. थोडंसं कापायलाच पाहिजे, तुम्हाला क्रॉप मिळेल. काही न कापलेली आणि बांधण्यासाठी अडचण म्हणून, म्हणजे पूर न येण्याकरता म्हणून ठेवलेली काही मी बेट तुम्हाला दाखवतोय. ही दाट झाली आहेत. जर तुम्ही कापलं नाही तर याप्रमाणे हळूहळू हळूहळू बांबू मोठा होत जातो आणि वाळतो. तुम्हाला त्या बाजूला वाळलेला बांबू दिसतोय. बांबूची वाळण्याची वेगवेगळी कारण आहेत. पाणी न मिळणं हे त्यातलं पहिलं कारण. कुठलीही झाड, कुठलंही वनस्पती, त्याला जर वाढायचं असेल तर पाणी पाहिजे, आणि जर पाणी असेल तरच ते वाढेल, नाही तर वाढणार नाही. हा नियम निलगिरीलाही लागू आहे, हा सागवानालाही लागू आहे, हा बांबूलाही लागू आहे, हा तुमच्या आमच्या गव्हाला, धानालाही लागू आहे. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की मला याच्यापासून काही क्रॉप घ्यायचा आहे तर पाण्याची व्यवस्था असावी. जर पूर्ण वेळ पाणी नसेल तर कुठल्या वेळेला पाणी द्यायचं हेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बांबूची या प्रकारे मर होण्याचं कारण कदाचित त्याच्या बुडात होणारे इन्फेक्शन्स आहे. काही प्रमाणात ते आपल्याला थांबवता येतात. काही प्रमाणात बुरशी, उधई हे त्याच्यावर अटॅक करून याप्रमाणे बांबूला मर येते. तो बांबू त्यावेळेला काढून घ्यायला हवा.
आता तुम्हाला लक्षात येईल की इथे बांबू जे आहेत ते जाड दिसत आहेत, मोठे दिसत आहेत, हे मॅच्युअर होत आहेत. याच्यातनं काही बांबू थोडेसे पांढुरके, ते लाईट एलिमिनेशनचा जरा प्रॉब्लेम आहे. हा बांबू हे तुम्हाला कोवळे बांबू दिसत आहेत, त्याच्यावरती एक लव आहे. आता पिक्चर मध्ये मला इथे नीट दाखवता येत नाहीये. हे कोवळे आहेत, तेव्हा हे कोवळे बांबू तोडले जाऊ नयेत. आत असलेले कठीण जून ते बांबू काढले जावे. पण हे करत असताना कधी कधी कोवळे बांबू देखील तुटतात, किंवा हा एक ग्रुप म्हणून उभा राहतो. जेव्हा तुम्ही आतले पक्के बांबू काढून घेता त्यानंतर असं होतं की हे कोवळ्या बांबूंना आधार राहत नाही आणि मग ते पडायला लागतात. तर याच्यावरती खूप विचार करत मी जेव्हा झाडांची कापणी केली, मला लक्षात आलं की कोवळे बांबू पडतायत, आणि जर कोवळे बांबू पडतायत तर माझं पुढच्या वर्षीचं, त्याच्या पुढच्या वर्षीचं, त्याच्या पुढच्या वर्षीचं उत्पन्न जात आहे. हा माझा लॉस आहे. मी काय केलं, युजली ही जे जनावरांचे बाजार असतात, तर आमच्या हिंगण्याला मंगळवारी, कळमण्याला गुरुवारी, इथे मला लक्षात आलं की त्या सिंथेटिक साड्यांचे दोर बनवल्या जातात आणि अतिशय कमी किमतीत हे दोर उपलब्ध होतात. तर आम्ही हे 5-5, 6-6 बंडल घेऊन यायचो आणि जनावरांना लांब बांधायला, धुऱ्यावर बांधून ठेवायला, नाल्याच्या काठी चारायला बांधून चारायचं म्हणून ते वापरत होतो. मी त्यातला एक बंडल काढला आणि माणसांना म्हटलं की अरे त्याचा फास बनवा आणि आपल्याला बांबूचं बेट बांधायचंय. आम्ही जेव्हा जेव्हा बांबूच्या झाडांची बेटाची कापणी केली आणि ते नवीन बांबू होते ते जेव्हा पडायचा प्रयत्न करायला लागले, तर मी एक अंदाजे 12 फुटावर, आपल्यापासून डबल ते 2.5 फुटावर, 12 ते 15 फुटावर दोरांनी त्या बांबूंना असलेल्या बांधूनच टाकलं. हे बांधल्यामुळे झालं असं की जे बाहेरचे होते ते पडू शकले नाही, ते ओढल्या गेल्यामुळे गेले तर आतच गेलेत आणि एकमेकाला सावरत राहिले. मग असं लक्षात आलं की काही कापलेली बेट पूर्णच्या पूर्णच वागतायत. मग आता काय करायचं, म्हणून मी बांधलेल्या एका बेटाला दुसऱ्याशी, दुसऱ्याला तिसऱ्याशी, चौथ्याशी, 5व्याशी असा एक पूर्णच्या पूर्ण झाडांनाच दोरांनी बांधायला सुरुवात केली. अतिशय स्वस्त दोर त्यांनी बांधायला सुरुवात केली आणि त्याचे मला चांगले परिणाम जाणवायला लागले. माझ्याकडचे बांबू सरळ निघतायत. थोडासा त्रास आहे, श्रम आहे, पण बांबू चांगला निघतोय. तर बांबू कापायचा तर तो कसा आणि कुठून, हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. नागपूरमध्ये विनू काळे म्हणून खूप चांगले आर्किटेक्ट होते. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती बांबूचं काम केलं. कधीतरी कुठल्या तरी प्रदर्शनात त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांना म्हणले माझ्याकडे बांबू आहे. विनूजी स्वतः आले आणि ते म्हणाले की तुमचा बांबू चांगला आहे, मी माझे चांगले कारागीर इथे घेऊन येतो आणि आपण इथे काही काम करू. एकदम जरूर. मी माझं घर त्यांना अवेलेबल करून दिलं. त्यांचे कारागीर आलेत. त्यांचे जास्तीत जास्त कारागीर हे वाकडी नावाच्या गावाच्या मागचे तिथले होते. चंद्रपूर, राजुरा, त्याच्या खाली वाकडी, तिथले ते कारागीर आलेत आणि काय म्हणतात, त्यांनी तिथे बांबूच्या फाईल्स तयार केल्यात. फाईल, ऑफिस फाईल्स जे असतात त्या तयार केल्यात. सुटकेस, ब्रीफकेस या देखील त्यांनी तयार केल्या. विनूजींनी आपलं पूर्ण टेक्निकल नॉलेज हे त्याच्यात घातलं होतं आणि असे खूप वेगवेगळे छान छान प्रॉडक्ट माझ्याकडे दिसायला लागलेत. मग आता ही माणसं जी होती ती एक त्यांच्या जो काती नावाचं अवजार असतं त्यांनी ते बांबू कापायचे. माझ्या माणसांच्या हातून 2-4दा ट्राय केलं. माणूस म्हणाला की साहेब मी उद्या येणार नाही. काय रे बाबा काय झालं, तर माझ्याने अवजार जमत नाही, मला खांदा दुखला, मी जमत. त्या लोकांनी परंपरागतरित्या वापरलेले अवजारं होती, त्यांनी खूप छान कापलं. म्हणलं भैया आपण आपल्या माणसाच्या हातून कुऱ्हाडीने कापू. कुऱ्हाड लोक कातीने बांबू कापतात. आपल्याकडे बांबू जर कापायचा आहे तर तो कुऱ्हाडीने कापला जातो. कुऱ्हाड कशी असावी, कुऱ्हाड बांबू बेटात जर काढायचं असेल तर कुऱ्हाड छोटी असावी, पण ती जाड निमुळती असावी. ती अशी जाड नसावी. लाकूड फोडण्याची कुऱ्हाड इथे चालणार नाही. तुम्हाला थोडीशी चपटी अशी कमी जाडीची कुऱ्हाड तुम्हाला वापरायला हवी, तेव्हा तुमचा बांबू न फुटता बाहेर येतो. बांबू 2 ते 3 सपाट्यात कापतात आणि त्याच्याकरता चांगली ताकद लागते आणि त्यांनी साफ असा बांबू कापला जातो. बांबूचे कळप दिसतात तुम्हाला. हा कोपऱ्यामध्ये पांडुरका बांबू दिसतोय, तो तिकडे अगदी कोपऱ्याचा बघा. हे सगळं नवीन आहे. नवीन बांबूंचं आपल्याला जतन करत त्यांना खूप सांभाळून कापायचं. इथे तुम्ही पाहाल
हा कापलेल्या बांबूचं गूढ आहे. बांबू जेव्हाही कापायचं आहे तेव्हा जमिनीपासून पहिला खडा, दुसरा खडा, त्याच्यावर त्याला कापा. त्याच्यावर कापल्याने काय होईल की पहिला खडा, त्या खड्याला कापल्यानंतर त्याच्यानंतर त्या खडा आणि तिथे काप आहे त्याच्यामधली जी जागा आहे ती पाण्याने सडणार. 1-2 वर्ष घेतील ती सडणार. पण ते सडल्यानंतर तो खडा जो आहे तो खूप हार्ड आहे. त्याच्यातनं ती कूज खाली यायला अरेस्ट होते, त्याला अटकाव होतो. बरं ती आली खाली तर त्याच्या खालचा अजून एक खडा आहे तो त्याचं प्रोटेक्शन करतो. आणि त्याच्याही खाली उतरली तर मुळात जाईल आणि तुमचं रायझोम, ज्याला मूळ म्हणतात, जड आहे त्याची, ती मात्र सडून जाईल. त्यामुळे बांबू हा कापताना 2 खडे वरून कापा, तर तुमचं पूर्ण बांबूचं जे बेट आहे त्याचं प्रोटेक्शन चांगल्या रीतीने होऊ शकेल. कूज येतेच, बुडापर्यंत जातेच, पण त्याला वेळ लागेल. बांबू कापत असताना तुम्हाला लक्षात येतं की या बांबूला याच्या बाजूला फांद्या आहेत, त्यांना आम्ही आमच्याकडे मिशा म्हणतो. मिशा त्या गोल फांद्या आहेत. काही यांच्या गोल येतात, काहींच्या लांब येतात, काहींच्या खूप जाड येतात. त्याच्यातही असं आहे की जी जात सरळ आहे तिच्या मिशा लहान आहेत. जी जात वाकायची टेंडन्सी आहे त्याच्या मिशा देखील जाड होतात आणि एकमेकांना अडकवून स्वतःला उभं ठेवायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर बांबू काढायचा असेल तर या साईडच्या ज्या फांद्या आहेत या काढायला हव्या. पण ज्या दिवशी बांबू काढायचा आहे त्या दिवशी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला असं लक्षात येतं की अरे खूपच जंजाळ आहे, हे काही जमत नाही. त्याच्यामुळे त्या झाडांच्या संगोपनातला हा एक भाग समजा की त्याच्या साईडच्या निघणाऱ्या ब्रँचेस काही प्रमाणात तुम्हाला काढायच्या आहेत आणि एक 10 फुटाच्या नंतर 8 फुटाच्या नंतरच्या ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्या एकमेकात गुंतून बांबूला सरळ ठेवतील. या मिशा काढणं, कापणं हे देखील एक जिकरीचं काम आहे आणि ते नियमितपणे करायला पाहिजे. बरं, हे करत असताना काही जाती अशा आहेत ज्या दिसायला खूप छान वाटतात. त्यातली ही जात आहे, याला ते कटंग म्हणतात. या कटंगला मोठाले काटे येतात. या फांद्यांवरती एक इंच 2-2 इंचांचे काटे तिथे. थोडीशी जरी चूक झाली तर तो काटा फोडून काढतो आणि 2-2, 3-3 इंच, 5-5 इंचापर्यंत जखम करतो. त्याच्यामुळे हे फांद्या काढताना थोड्याशा लवकर काढल्या गेल्या पाहिजेत, कोवळ्या असताना काढल्या गेल्या पाहिजेत, एक 8 ते 10 फुटापर्यंत. त्याच्यामुळे आजूबाजूला तुमचा वावर असेल, तुम्हाला ज्या दिवशी बांबू काढायचा आहे त्या दिवशी तुम्हाला जाऊन तो स्वच्छ करता येईल. त्याच्यामुळे बांबूचं बेड हे खालून एक 8 ते 10 फुटापर्यंत स्वच्छ असावं, हा नेहमीच प्रयत्नात राहा, तर तुम्हाला बांबू नीट काढता येईल. हे काटे तुम्हाला दिसत आहेत तिथे, मोठे होत आहेत काटे, हे त्याचं प्रोटेक्शन आहे. कटंगा बांबू तुम्हाला आपल्या एरियामध्ये, नागपूर रिजनमध्ये, जिथे खालती 2 फुटावर 3 फुटावर मुरुम, कडक मुरुम आणि गोटा आहे, तिथे 50-50 फूट लांबीचे कटंग बांबू इथे नागपुरात मिळतात. आजपासून 3 वर्ष आधी इथलं जे पॅव्हिलियन झालं त्याच्याकरता आनंद फिस्के सरांनी माझ्याकडनं बांबू नेला होता आणि खूप आनंद झाला मला की इथलं एक ॲग्रोव्हिजन मधलं मोठं स्टेडियम, त्यातलं फर्निचर, त्याच्यातला पुष्कळसा भाग हा आपल्याकडच्या बांबूनी झाला. 50 ते 60 फूट लांबीचे बांबू, खाली डायमीटर म्हणाल त्याचं तर या हातात बसणार नाही याच्यापेक्षाही मोठाले बांबू. आणि या कटनची खासियत आहे की याला वजनच खूप आहे. याची चामडी बारीक नाही, खूप जाड आहे, आतली पोकळी फार कमी आहे, त्याच्यामुळे याला वजन खूप आहे आणि त्यामुळे हा सगळ्या ठिकाणी वापरता येत नाही. हा वजनदार झाल्यामुळे सगळ्या ठिकाणी वापरता येत नाही. हा वापरायलाही खूप जड होतो. त्याच्यामुळे एक आवड म्हणून, काही खास कामांसाठी म्हणून हा कटंग वापरा. अदरवाईज आपल्या इथला मानवेलही चालेल, स्टिक्टस ज्याला म्हणतात तो देखील चालेल. बांबूसा बाल्कोवा ही चांगली व्हरायटी आहे. माझ्या पाहण्यात फिस्के सरांनी लावलेले काही प्लांटेशन्स आहेत आणि खूप चांगले आहेत, खूप प्रॉमिसिंग व्हरायटी दिसते. माझ्याहीकडे अशीच रोपं आणली होती, कुठल्या जातीची कुठली काय माहिती नाही. त्याची जात म्हणजे जी मी घरी आणली, माझ्याकडे लावली म्हणून ते माझ्याच जातीचे झालेत, माझ्याच आडनावाचे झालेत. ते कोण काय कधीही मला कळलं नाही. बांबूच्या सीडकडे पाहून ठरवता येत नाही, बांबूच्या रोपांकडे पाहून, पानाकडे पाहून तुम्हाला लक्षात येतं की ही रोपं एका जातीची आहेत की नाही. नॉर्मली मोठ्या पानाची झाडं, रोपं यांचा बांबू देखील मोठा येतो.
बारीक पानांची जी असतात ती मानवेल जातीत नसतात, स्टिक्टस म्हणून असतात आणि त्यांचं लहान असतात, त्यांचं बेटही लहान होतं. कमर्शियली आपल्याला थोडी मोठ्या पानांचीच रोपं घ्या. दिसायला खूप चमकदार, खूप सुंदर कटंग आहे, पण काटेवाला. तसं काटा दिसतोय आता तुम्हाला. या बांबूच्या बेटामध्ये आम्ही कापल्यानंतर ती जी काही इथे बुडे उरली आहेत, यातून इन्फेक्शन गेलं आणि खाली कूज आली आणि काही चांगले बांबू देखील तिथेच वाळून गेलेत. त्याच्यामुळे आता याला काय करायचं, तर आम्ही जेव्हाही केव्हा आता कटिंग देतो, ते कटिंग झाल्यानंतर मी एक पर्टिक्युलर ऑर्गॅनिक फॉर्मेशन आहे ज्याला EM1 नावाने सांगतात. मॅपल ऑर्गॅनिक्स नावाचं एक कंपनी आहे, त्यांचं हे या वर्ल्ड वाईड पेटेंटेड प्रॉडक्ट आहे EM1, इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम 1. हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स मधलं सगळ्यात स्वस्त, सगळ्यात चांगलं असं 80 वेगवेगळ्या जातीच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं कॉम्बिनेशन असलेलं लिक्विड आहे. त्याच्यात सगळेच आहेत, ॲक्टिनोमाइट्स आहेत, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत, त्याच्यात मायक्रोरायझाज आहेत, सगळ्या प्रकारच्या ईस्ट आहेत, असं सगळ्या प्रकारचं आहे. ते मी युजली मारतो, त्याच्यामुळे पुष्कळ मोठ्या प्रमाणावरती तिथे कूज होत नाही. तुम्ही एक प्रश्न केला होता की बांबूचा पाला पडतो आणि तो जळतो. बांबूच्या पानगळीवर जेव्हा पानगळ होते त्याच्यानंतर कधीतरी त्याला एकदा पाणी द्या, आणि नाही तर एकदा दोनदा पाण्याचं स्प्रिंकलर लावून फवारा मारून द्या. बांबूचं पान एकदा पाणी लागलं की त्याच्यानंतर ते लवकर कुजतं, आणि जर ते कुजलं तर ते आग पकडत नाही. ते धगधगेल थोडंसं असं, पण ते आग पकडणार नाही. त्याच्यामुळे मोठ्या प्रकारची आग त्याच्यामुळे होणार नाही. त्यानंतर बांबू कापाल तर बांबू कापण्याकरता आपल्याला जर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे मिळाले नाहीत तर सरळ साधं सोपं COC म्हणा, आपल्याकडे M45 असेल तर ते म्हणा, आपल्याकडे बॅवस्टिन असेल तर ते म्हणा, किंवा काही लोक आजकाल कॅप्टन वगैरे काय ते वापरतात. तशा प्रकारचं कुठलंही अँटी फंगल एकदा तिथे बुडावर जरूर मारा. आता कुऱ्हाडीने माणसं कापत नाहीत. मेन प्रॉब्लेम मला जाणवतोय तो, मी तर शहराच्या बाजूला आहे, यंगस्टर्स शेतात येत नाहीत आणि म्हाताऱ्यांच्या हातून काम करायचं म्हटलं तर ते शक्तीचा आणि सगळा मोठा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे एक माणूस त्याला किती टार्गेट ठरवलं तरी तो 10 बांबू काढू शकत नाही, कारण बांबू वरती गुंतलेला असतो, त्याच्या मिशा एकमेकात अडकलेल्या असतात, त्याच्यामुळे तो सरळ